Hello friends, welcome back in our ninth class and in subject science. In that we will see some basic concept which is based on our ninth class science. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी मधील सायन्स मध्ये सुरुवातीला आपण ब्रिज कोर्स घेणार आहोत. आपलं एक लेक्चर यावरती झालेलं आहे. ब्रिज कोर्स म्हणजेच काय की असे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, काही मागील स्टँडर्डचे असे काही पॉइंट्स आहेत जे की आता सुद्धा तुम्हाला महत्त्वाचे आहेत. आणि आपण पाहतोय की मागील वर्षापासून आपण ऑनलाइन स्टडी करतोय, म्हणजेच तितकंसं तुमच्या मेमरीमध्ये आहे किंवा नाही, तर हे जस्ट आपण रिवाइज करतोय की जे की आता तुम्हाला 9th क्लास मधील सायन्स शिकण्यासाठी अतिशय गरजेचं असणार आहे आणि म्हणूनच हे आपण व्यवस्थित अभ्यासणार आहोत. इथे माझं सेल्फ इंट्रोडक्शन दिलेलं आहे. आज आपण आपल्या बॉडी मधील दॅट मीन्स सम इम्पॉर्टंट पार्ट्स and important system that we will learn today. Okay, that we have some systems in your body, that respiratory, then digestion, reproduction, skeletal, nervous, like that. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतो की आपल्या बॉडी मध्ये खूप साऱ्या सिस्टीम्स आहेत, खूप सारे ऑर्गन्स आहेत की जे या सिस्टीम मध्ये वर्क करत असतात आणि आपले जे बॉडी फंक्शन आहे तर ते सुरळीत होत असतं. यातलेच काही इम्पॉर्टंट बॉडी पार्ट आणि त्याच्या रिलेटेड ऑर्गन्स आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपल्या कॉन्सेप्टला, दॅट इज अवर इम्पॉर्टंट ऑर्गन्स अँड देअर ऑर्गन सिस्टीम. Students, let us see photographs here. Here we see some internal organs of our body. Let us start from brain. Then lungs, heart, liver, stomach, the large intestine, small intestine and kidney. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या बॉडी मधील ऑर्गन असलेले इथे आपण पाहतोय. जर एक्सटर्नल ऑर्गन म्हटलं असतं तर लेग्स, हँड, नोज, इयर हे ऑर्गन्स आले असते, बरोबर ना. पण इथे आपण इंटरनल ऑर्गन पाहणार आहे जे की आपल्या बॉडीच्या ज्या इंटरनल सिस्टीम्स आहेत, वेगवेगळ्या संस्था आहेत, तर त्या सुरळीत होण्यासाठी कोणते ऑर्गन इंटरनल गरजेचे ते आपण इन शॉर्टली पाहणार आहोत. आता हे सगळं तुम्हाला अगोदर लोअर क्लासला झालेलं आहे, लास्ट स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे, पण जस्ट आपण रिवाइज करणार आहोत, ओव्हरलुक याकडे करणार आहोत. ठीक आहे. तर बघा इथेही हेच इंटरनल ऑर्गन या पिक्चर स्वरूपात इथे दिलेले आहे. दॅट इज इम्पॉर्टन्स दॅट द लिव्हर, ब्रेन, स्टमक, द इंटेस्टाइन, हार्ट, लंग्स, किडनी अँड ओव्हरी, these are the all internal organs and they includes in different systems. हे जे ऑर्गन्स आहेत तर ते आपल्या बॉडीच्या आतमध्ये प्रेझेंट आहेत, बरोबर. एक्सटर्नली आपल्याला आपण किडनी पाहू शकतो का, ब्रेन पाहू शकतो का, नाही. तर हे जे इंटरनल ऑर्गन्स आहेत ते वेगवेगळ्या सिस्टीम मध्ये वर्क करत असतात आणि ह्यांची जी सिस्टीम आहे तर आपल्याला माहिती आहे की ते ब्रेन त्याला कंट्रोलिंग करत असतो, बरोबर. आता यातल्या काही महत्त्वाच्या सिस्टीम्स, काही ठराविक सिस्टीम्स आपण आज पाहणार आहोत. त्यातली फर्स्ट अँड द इम्पॉर्टंट सिस्टीम इज द रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वासोच्छवास. आपल्याला माहिती आहे की मग हे जे रेस्पिरेशन आहे हे देखील दोन महत्त्वाच्या टाइप मध्ये रेस्पिरेशन होत असतं. त्यामध्ये फर्स्ट दॅट इज इनहेलेशन अँड एक्सहेलेशन. म्हणजेच एअर जी आहे तर ती आतमध्ये घेतली जाते, याला इनहेलेशन म्हटलं जातं, आणि जी बाहेर टाकली जाते त्याला एक्सहेलेशन म्हणजेच कार्बन डायऑक्साइड आपण बाहेर टाकलं जातं, याला आपण एक्सहेलेशन म्हणतो. शिवाय हे जे रेस्पिरेशन आहे याला काही एक्सटर्नल ऑर्गन्स गरजेचे आहेत आणि काही इंटरनल. मग मला सांगा बरं, कोणते एक्सटर्नल ऑर्गन्स या रेस्पिरेशन प्रोसेस साठी हेल्प करत असतात? येस, ऑफकोर्स, नोज, बरोबर ना. तर नोज हा एक महत्त्वाचा एक्सटर्नल ऑर्गन आहे जो की रेस्पिरेशन साठी हेल्प करतो. Also we get the oxygen from the air through breathing. That is why we breathe continuously
In our body there are organs that carry out the work of respiration. आपण पाहतो की आपण ब्रीदिंग करतो म्हणजेच काय श्वासोच्छवास घेत असतो. याच श्वासोच्छवासाच्या वेळी आपण काय करतो ही प्रोसेस तुम्ही या अगोदर शिकलेले आहात बरोबर ना. ऑक्सिजन इनलेट करतो इनहेल करतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकतो. मग यासाठी काही ऑर्गन्स गरजेचे आहेत नेसेसरी आहेत ते कोणते तर इथे दिलेले आहे छोट्या फुटपिक्स मध्ये that is nose, trachea, it is also called windpipe, lungs and diaphragm. हे जे organs आहेत all these organs which are help for respiration. हे सगळे जे organ आहेत तर हे सगळे organs आपल्या respiration साठी गरजेचे आहेत. मग आपल्याला माहिती आहे प्रत्येकाचं फंक्शन हे वेगळं आहे बरोबर. प्रत्येक organ हा दुसऱ्या organ वरती त्या सिस्टीम मध्ये वर्क करत असतो. फॉर एक्झाम्पल what is the working of nose? Yes, that is it inhale oxygen. Nose काय करतो atmosphere मधला ऑक्सिजन घेतो and this oxygen it is transferred to the lungs with the help of windpipe. हा जो ऑक्सिजन आहे तो काय करतो म्हणजे नोज जो आहे तर तो ऑक्सिजन लंग्स पर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. पण तो डायरेक्टली जातो का नक्कीच नाही. तर यासाठी ट्रॅचिया म्हणजेच वाइंड पाईप गरजेचा आहे. इथे एक छोटासा ॲनिमेटेड व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे पहा की हे जे ऑक्सिजन आहे तर तो आपल्या लंग्स पर्यंत कसा पोहोचतो. ठीक आहे. आता नोज कडून आल्यानंतर सुरुवातीला लार्ynx then it comes to trachea and then it is then lungs. तर अशा पद्धतीने ह्या ऑक्सिजनचं कॅरिंग होत असतं. Then the last one that the diaphragm and its movement. आपण पाहतो की हा जो डायफ्रॅगम आहे म्हणजेच आपल्या लंग्सच्या खालचा भाग बरोबर. म्हणजे ज्या रिब्स आहेत याला आपण बरगड्या म्हणतो. या बरगड्याच्या खालच्या साईडला एक छोटासा पडदा आहे त्याला आपण डायफ्रॅगम म्हणतो. मग ह्या डायफ्रॅगमच्या मूवमेंट वरती ही पूर्ण रेस्पिरेशन प्रोसेस डिपेंड आहे. ते कसं होतं दॅट इज when the diaphragm moves downward we breathe in and the incoming air fills the alveoli. म्हणजे बघा ज्यावेळी डायफ्रॅगमची जी मूवमेंट आहे ती डाऊनवर्ड डायरेक्शन म्हणजे ती जर खालच्या डायरेक्शन झाली तर काय होतं या लंग्स वरचा प्रेशर कमी होतो बरोबर. आणि मग लंग्सचा प्रेशर कमी झाला की नोज मधून एअर ही आतमध्ये जाते बरोबर. आणि मग या डायफ्रॅगमची मूवमेंट जर अपवर्ड झाली या वरच्या डायरेक्शन जर झाली तर मात्र याच्या अपोजिट प्रोसेस होते. म्हणजेच याचा जो प्रेशर आहे डायफ्रॅगमचा तो लंग्स वरती येतो आणि लंग्सचा प्रेशर हा जास्त झाल्यामुळं जो एअर आहे तर तो नोज थ्रू बाहेर टाकला जातो. आणि ही जी प्रोसेस आहे तर ती अल्टरनेट होत असते. आणि आपल्याला माहिती आहे की रेस्पिरेशन आपण जरी झोपलेलो असेल किंवा जागे असेल तरीही ती प्रोसेस कंटिन्यू सुरू असते. का असं असतं झोपेमध्ये आपण रेस्पिरेशन करत नाही फक्त जागेपणी करतो नक्कीच नाही. म्हणजेच हे जे ऑटोमॅटिक प्रोसेस आहे तर याला सगळं आपलं ब्रेन कंट्रोल करत असतो. ज्या पद्धतीनं आपल्या बॉडी मधल्या बऱ्याचशा अशा प्रोसेस आहेत की ज्याचा आपल्या म्हणजे आपण त्यावरती कंट्रोलिंग करू शकतो बरोबर ना. फॉर एक्झाम्पल हात आहे किंवा पाऊल टाकताना काटा असेल पुढे तर तो आपण पाय मागे घेऊ शकतो मागे खेचू शकतो. हाताला कोणी चिमटा घेत असेल तर ती मागे घेऊ शकतो. पण हे जे ब्रीदिंग आहे म्हणजे रेस्पिरेशन आहे किंवा ब्लड सर्क्युलेशन आहे तर ते आपण आपला ब्रेन तो इंटरनली कंट्रोल करत असतो. ते ऑटोमॅटिक प्रोसेस होत असतात. ठीक आहे. तर रेस्पिरेशन तुमच्या लक्षात आलंय. म्हणजे हे जे इनहेलेशन ऑफ ऑक्सिजन अँड एक्सहेलेशन ऑफ कार्बन डायऑक्साइड इज टेक्स प्लेस इन रेस्पिरेशन. ही जी प्रोसेस आहे ही पूर्ण रेस्पिरेशन होतं. म्हणजेच काय होतं तर ते डायफ्रॅगमच्या मूवमेंट वरती डिपेंड आहे. म्हणजेच डायफ्रॅगमचा जो पडदा आहे तर तो ज्यावेळी खाली डाऊनवर्ड डायरेक्शन येईल त्यावेळी लंग्सचा प्रेशर कमी होतो म्हणजे तिथं स्पेस तयार होतो आणि म्हणून तो स्पेस तयार झाल्यामुळे नोज थ्रू एअर आतमध्ये येते. पण सेकंड काय होतं की हा डायफ्रॅगम वरती गेल्यानंतर याचा प्रेशर या लंग्स वरती पडतो आणि म्हणून एअर जो आहे म्हणजेच कार्बन डायऑक्साइड शरीराबाहेर टाकला जातो. आता या लंग्स मध्ये तुम्ही बघू शकता की वेगवेगळे कलरफुल तुम्हाला असे थ्रेड्स सारखं स्ट्रक्चर दिसतंय. हे काय आहे तर अल्व्होली आहे. मग अल्व्होलीचं फंक्शन काय आहे तर या लंग्स मधल्या अल्व्होली हे जे ऑक्सिजन येतो तर तो
या गॅसेसचे एक्सचेंज करत असतो. मग कोणते गॅसेस? तर ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या हे लक्षात आलंय की रेस्पिरेशन प्रोसेसमध्ये कोणते ऑर्गन आहेत, कोणते ऑर्गन येतात आणि त्या प्रत्येकाचं फंक्शन काय आहे. इन शॉर्टली, द रेस्पिरेशन सिस्टीम consists of nose, pharynx, windpipe and lungs, and last one, that is diaphragm. The function of nose, that is air is filtered with the help of hair and mucus present in nose and its intake कार्बन डायऑक्साईड. नोजचं काय फंक्शन आहे? तो ऑक्सिजन आतमध्ये घेतो. नंतर फार्नॅक्स अँड वाईन पाईप काय करणार? हा ऑक्सिजन पास करण्याचं काम करतो लंग्स पर्यंत आणि लंग्स मध्ये आल्यानंतर ह्या गॅसेसचं एक्सचेंज होतं. म्हणजेच ऑक्सिजन हा हार्टकडे पोहोचवला जातो आणि कार्बन डायऑक्साईड हा हार्टच्या म्हणजेच नोज थ्रू तो बाहेर टाकला जातो. तर अशा पद्धतीने या डायफ्रॅगमच्या मुवमेंट नुसार या सगळ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात. ठीक आहे. तर आता हे जे एक्सचेंज ऑफ गॅसेस आहे ते कशा पद्धतीने होतं ते आपण पाहूयात. When the outside air reaches the alveoli, the oxygen in it passes the thin blood vessels around the alveoli. With the blood, it is carried to all parts of the body. At the same time, the carbon dioxide that is brought by the blood from all parts of the body enters the air in the alveoli. When we exhale, the carbon dioxide is also given out with the air. म्हणजे काय आहे की आपल्या हार्ट मध्ये असलेले जे छोटे बबल्स सारखं स्ट्रक्चर असतं त्याला आपण अल्व्होली म्हटलं, की ज्याच्यामुळे लंग्स मध्ये हे गॅसेसचं एक्सचेंज होतं. बरोबर. इथे व्हिडिओ मध्ये छोटस तुम्ही पाहू शकता की ऑक्सिजन जो आहे तर तो इनटेक केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड हा बाहेर टाकला जातो आणि हे टोटली एक्सचेंज हे लंग्स मध्ये होत असतात आणि याला वेगवेगळ्या कॅपिलरीज आणि अल्व्होली यासाठी नेसेसरी असतात, गरजेच्या असतात. आता इथे दिसतंय तुम्हाला पिक्चर मध्ये काय बरं दिसतंय हे? येस, दिस बोथ आर the lungs and here is the heart. इथे बघू शकता तुम्ही की हे जे गॅसेस आहेत त्याचं एक्सचेंज कसं होतं केलं जातं आपल्या बॉडीमध्ये, कसं ऍक्च्युली ऑटोमॅटिक प्रोसेस होत असते आणि याच बरोबर या एअर बरोबर आपलं ब्लड जे आहे तर ते फिल्टर कसं होतं किंवा त्या ब्लडचं सुद्धा एक्सचेंज कसं होतं. आपण पाहतो की ज्या प्रोसेस मध्ये हे ब्लडचं एक्सचेंज होतं याला आपण ब्लड सर्क्युलेशन किंवा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असं म्हणतो. बरोबर. मग ही जी ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम आहे यासाठी कोणते ऑर्गन्स गरजेचे असतील? येस, द मेन ऑर्गन इज हार्ट, देन लंग्स, ऑल्सो नोज, ट्रेचिया अँड वाईन पाईप. हे सगळे ऑर्गन्स पुन्हा यासाठी गरजेचे असतात. म्हणजेच ही जी सेकंड सिस्टीम आहे कोणती आहे? सर्क्युलेशन ऑफ ब्लड. म्हणजेच आपल्या बॉडी मधलं ब्लड जे आहे तर ते सगळ्या बॉडी पार्ट पर्यंत पोहोचवण्याचं काम कोणाचं आहे? तर प्रत्येक त्या ब्लड व्हेसल्स आहे. मग आपल्याला हे देखील माहिती असणं गरजेचं आहे की सगळ्याच ब्लड व्हेसल्स ऑक्सिजन किंवा ब्लड जे आहे तर ते पोहोचवण्याचं काम करत नाहीत, तर यातल्या काही ठराविक आहेत तर त्या ऑक्सिजनेटेड म्हणजे ऑक्सिजन असलेल्या ब्लड हे बॉडी पार्टला म्हणजे इतर जे बॉडी पार्ट्स आहेत आपले हँड, लेग्स तर यांना पोहोचवण्याचं काम करत असतात आणि डिऑक्सिजनेटेड जे ब्लड आहे तर ते पुन्हा इतर बॉडी पार्ट कडून हार्ट कडे आणण्याचं काम करत असतात. इथे तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता की काही एरोज लंग्स कडून हार्ट कडे दाखवलेत आणि काही जे आहेत तर ते हार्ट कडून लंग्स कडे दाखवलेत. म्हणजे ही जी प्रोसेस आहे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे तर ते लंग्स कडून हार्ट कडे येतं आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे ते हार्ट कडून लंग्स कडे प्रोव्हाइड करण्याचं काम ज्या प्रोसेस मध्ये होतं याला आपण सर्क्युलेशन असं म्हणतो आणि यालाच रक्ताभिसरण असं म्हटलं जातं. तर the process of keeping the blood flowing through all parts of the body is called blood circulation. The heart and the network of blood vessels together form the circulatory system as long as we are alive. The process of blood circulation goes on continuously day and night, means similar to respiration system. The blood circulation system is also continuously goes for 24 hours. Okay. आपण पाहतो
की ही जी सर्क्युलेटरी सिस्टीम आहे तर यासाठी वेगवेगळे ऑर्गन्स गरजेचे आहेत, बॉडी पार्ट्स गरजेचे आहेत की ज्याच्यामध्ये या पूर्ण ब्लड वेसलचं एक नेटवर्क आपल्या बॉडीमध्ये पसरलेलं असतं आणि ज्यामुळे ऑक्सिजनेटेड ब्लड हे पूर्ण बॉडीला प्रोव्हाइड करण्याचं काम हे हार्ट आणि लंग्स आहे. शिवाय डिऑक्सिजनेटेड ब्लड पूर्ण बॉडीकडून कलेक्ट करून आणून त्यात ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्याचं काम या ऑर्गनचं असतं. ठीक आहे. आता इथे तुम्ही जी हार्ट आहे तर त्याचं इंटरनल स्ट्रक्चर दिलेलं आहे. ठीक आहे. मग याचे खूप सारे पार्ट्स आहेत. फॉर्मली आपण बघू शकता की त्याचे महत्त्वाचे 4 पार्ट्स आहेत. दॅट इज आर्टरीज, वेन्स. आणि आर्टरीचे पुन्हा सब डिवाइड 2 आहेत. दॅट इज राईट आर्टरीज अँड लेफ्ट आर्टरीज, राईट वेन अँड लेफ्ट वेन. ओके. आणि अशा पद्धतीनं त्यांच्या एक्सचेंज ऑफ गॅसेस टेक्स प्लेस इन हार्ट्स असं होत असतं. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण 1-2 सिस्टीम आज अभ्यासलेल्या आहेत. या रिलेटेड जे काही कन्सेप्ट असतील तर ते व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ ऐका, रेफर करा आणि काही अडचण असेल तर विचारू शकता. या चॅप्टरचा पुढचा जो भाग आहे तर तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.